नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे, की एक मेगा भरती संदर्भात एक घोषणा केली. आता ही पदभरतीची घोषणा आहे, ती तुम्हाला प्रॉपर सांगतो, की ही याच्यानंतर पदभरती जी आहेत, कधी जाहिरात येऊ शकते. याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा सगळ्यात पहिलं जे हे आहे ते सांगेल मी. सो काय सांगितलेलं ट्विटमध्ये ते सांगेन, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं, की आज विधानसभेत सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी प्रश्नावरती काय केलं, की हे केलेलं आहे. उत्तर देताना जी नोकर भरती आहे त्याच्या संदर्भात काय केली, की माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असे म्हणले, की राज्य सरकारकडून 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात मेगा भरती राबवली जाणार आहे. आता बघा राज्यात शासनाने सर्व विभागांना 150 दिवसाचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला. आता हे 150 दिवसाचा आता विद्यार्थी असे हे संभ्रमात आहेत. हे 150 दिवस म्हणजे कधी? म्हणजे इथून तुमचे 150 दिवस म्हटलं तर डायरेक्ट तुम्ही पकडा 150 दिवस म्हटले तरी 30 3 पाहिजे 15 सपोज तर 5 महिने इथून पकडले तर तुम्हाला शेवटपर्यंत चाललं जातं. म्हणजे हे इयर एंड खतम होईल असं ह्या उद्दिष्टानं. पण ॲक्चुअली तसं नाही. या 150 दिवसाची कार्यक्रमाची ही आहे, ही तुम्हाला सांगेल मी ही की आजच अजित पवारांचं ट्विट आहे. तुम्हाला ते डेट ह्याची तारीखही दाखवतो. ओके. पावसाळी अधिवेशन आहे. हे 8 जुलैचं आहे. 8 जुलैचं म्हणजे आजचं ट्विट आहे. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता खाली व्हिडिओ आहे पण ते सांगेल, की आता 100 दिवसाची दिवसांच्या अंमलबजावणीनंतर अंमलबजावणीनंतर 6 मे ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 150 दिवसांचा कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. आता इथंच त्यांचं आता बाकीचं हे जे आहे ते आपण एवढं डिटेलमध्ये नाही जात याच्याकडे. ओके. तरी तुम्हाला फक्त हे सांगेल, की 2 ऑक्टोबरपर्यंत जो आहे ते 150 दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. विकासाचा कार्यक्रम असणार आहे. 150 दिवसांचा उद्दिष्ट. याच्यानंतरनं काय होणार, की तुमचा कार्यक्रम म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला काय होईल, की ते पदभरतीची घोषणा होणार आणि पदभरती घोषणा झाल्यानंतर आता ऑक्टोबर, नोव्हेंबर नोव्हेंबर, डिसेंबर हे 2 महिने भेटतात. तर 2 महिन्यामध्ये पदभरती जे आहेत ते सगळे होतात लक्षात घ्या. तर ही जी घोषणा होईल त्याच्या पहिले काय-काय होणार आहे बघा सांगतो. आता या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये विभाग काय तिथून काय काम नाही करणार. डायरेक्ट पदभरतीची घोषणा करणार आहे. मग त्याच्यामध्ये काय करते, या कार्यक्रमाअंतर्गत आकृतीबंधातील सुधारणा ज्या असतील, ओके. त्याच्यानंतरनं नियुक्तीच्या नियमाचे अध्यादेशीकरण आता नियम बदलायला लागतील. त्याच्यानंतरनं अनुकंपा तत्वावरती पदभरती 100% पूर्ण करण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांची अचूक माहिती येईल. आता हे सगळं केल्यानंतरनं काय करतील, की अचूक माहिती येईल एक्झॅक्टली किती पदं आहेत ती रिक्त आहेत ती. त्याची माहिती येईल आणि त्याच्यानंतर पदभरती येणार. विभागाला त्यांनी टार्गेट दिलेलं आहे. आता यापूर्वी काय केलेलं आहे, की 75,000 पदभरतीची जाहिरात काढली होती, पण ॲक्चुअलीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त पदभरती करण्यात आलेली आहे, असं सांगत आहेत. त्याच्यानंतरनं अनुसूचित जमाती प्रवर्गातील सध्या जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांना आणि परंतु 20 वर्षापेक्षा अधिक कालावधीत कार्यरत असलेल्या 6,860 कर्मचाऱ्यांना काय केले, की अधिसंख्य मान्य केलेले आहेत आणि अशा कर्मचाऱ्यांना काय भेटणार, की पदोन्नती मिळणार नाहीये. पण त्यांना कामातून काढलंही जाणार नाही. लक्षात घ्या, काढलंही जाणार नाही आणि ती पदं त्याच्यानंतर त्यांच्या रिटायरमेंट नंतरनं रिक्त पदे म्हणून घोषित करण्यात येतील. त्याच्यानंतरनं एस-टी कॅटेगरीमधील 1343 पदाकरता आधीच पदभरती करण्यात आलेली आहे आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी मेन म्हणजे काय करण्यात आलं, की ब्लॉकचेन पद्धतीने अभिलेख विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याच्याकरून काय करतील, की प्रमाणपत्र वैधतेसाठी आवश्यक कागदपत्रे तपासण्यास सुलभ होईल आणि एक सचिवांच्या विशेष कारण हे ते पुढच्या गोष्टी झाल्या. पण पदभरती संदर्भात जर बघितलं तुम्ही, तर एक घोषणा आहे ती म्हणजे 2 ऑक्टोबर नंतरनं हे काय केलं, की कार्यक्रम होईल आणि त्याच्यामध्येच घोषणा होणार आहे प्रत्येक विभागापर्यंत. तोपर्यंत विभाग जे आहे ते 150 दिवसात सगळ्या ही माहिती जी आहे, ओके, त्या कंप्लीट करणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. धन्यवाद.